तर आज बनवली होती मी नाश्त्यासाठी मिक्स पिठाचे पौष्टिक धिरडे। रोज पोहे, उपमा, शिरा किंवा वीकेंडला इडली, डोसा या सगळ्या गोष्टी खाऊन कंटाळा होता। मग म्हटलं की जरा वेगळं काहीतरी बनवूया आणि माझ्या मुलांना पण धिरडे खूप आवडतात। धिरडे बऱ्याच जणांना बनवायला जमत नाहीत, त्याचं कारण म्हणजे पिठाचं प्रमाण। पिठाचं प्रमाण जर अचूक असेल तर धिरडे परफेक्ट जमतात। याप्रमाणे एकदा नक्की बनवून बघा। तर त्याच्यासाठी एका भांड्यामध्ये 2 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन पीठ, हे पिठाचं प्रमाण अगदी योग्य आहे। नंतर त्यात मी आलं, लसूण, कोथिंबीर आणि मीठ हे एकत्र वाटलं होतं ते घातलं। हिरवी मिरचीची पेस्टसुद्धा घालू शकता। नंतर त्यात थोडंसं ओवा, जिरं, लाल तिखट घातले मी इथे आणि हळद हे सगळं घातलं। पाणी घालून पीठ पातळ भिजवलं। डोशाचं पीठ असतं त्याच्यापेक्षा पातळ भिजवायचं आणि 10-15 मिनिट झाकून ठेवायचं। 10-15 मिनिटानंतर तवा छान गरम करून घ्यायचा, तव्याला तेल लावायचं आणि कट असलेल्या वाटीने म्हणजे फुलपात्राने धिरड्याचं पीठ छान तव्यावर पसरवून घ्यायचं आणि मस्त खरपूस भाजून घ्यायचं। खूप छान जाळीदार धिरडे होतात। अशा पद्धतीने बनवून बघा।